तगडा खेळाडू खांद्याचा जोर लावतो. समोर देखील डावखोरी हाताचा टायगर. विश्वांभर साठी फुल टॉस डिलिव्हरी मिड विकेटला मारलाय आणि खूप सोपा झेल होता, झेल सोडलाय. पाव प्ले मध्ये कॅच सुटतोय. त्यानंतर दुसऱ्या धावायचा प्रयत्न विश्वांभर यांना पाहायला मिळतो. दोन्ही जर पाहिलं गेलं मित्रांनो सांगली जिल्ह्यातले हे खेळाडू आहेत. जेव्हा एखाद्या खेळाडूचा चित्रपट, एखाद्या खेळाडूचा गाथा एखाद्या पुस्तकामध्ये येते ना, तो खेळाडू खूप मोठा होतो. विजय पावले या सांगली जिल्ह्यातला सुपुत्र, स्मृती मंदाना या सांगली जिल्ह्यातली असणारी एक खेळाडू. हो यावेळेचा बॉल भिरकावून दिला गेले सीमारेषा पार. विश्वंभर आणि विश्वंभरच्या बॅटमधून एक स्फोटक फटका आलाय. 6 धावे साडी. षटकार मात्र पाहायला मिळतोय आणि कॅचेस विन द मॅचेस आहेत. पकडो कॅच जीतो मॅच. आणि धावसंख्या मात्र आता पाहतोय 8 धावा ज्या धावफलकामध्ये पाहायला मिळणार आहेत. पहिलं षटक चालू असताना आपण जर पाहिलं गेलं विश्वंभर असणार आहे बॅटिंग करत असताना. एजेवारी जत संघाची बॅटिंग आपण पाहतोय. एकाच तालुक्यामधले 2 संघामने सामने आहेत. आखूड टाप्याचा बॉलला पुल केलं गेलंय. सिक्सर. जबरदस्त बॅटिंग आपण नक्कीच पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये केली जात असताना कडक 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 षटकार आलाय. जतवारी संघाचा हा डावखुऱ्याचा खेळाडू एक जीवदान पिटल्यानंतर 2 लगातार बिगिट मात्र इथे पाहायला मिळालेत. मैदानावरती नक्कीच एक अप्रतिम खेळ दाखवताना पाहायला मिळत आहेत. आज 8वा हाफ आहे. 8 दिवस सातत्यानं आयोजकांची मेहनत तुम्ही बघू शकता. एखादी मोठी स्पर्धा 4-5 दिवसात संपते, मात्र ही 9 दिवसाची स्पर्धा इथे आपण पाहतोय. 8 संघ म्हणजे एकूण या स्पर्धेत समोर महाराष्ट्र एकत्र केला. पश्चिम महाराष्ट्रामधली सर्वात नामांकित स्पर्धा म्हणून या स्पर्धेची ओळख आहे. सोलापूर जिल्ह्याची असं मानाची स्पर्धा म्हणून ही स्पर्धा ओळखली जाते. आता आणखीन एकदा यावेळेचा देखील बॉल बिग हिट. बॉल मात्र चाललाय सीमारेषाच्या बाहेर. विश्वंभर एजे वारियर जत संघाचा हा टायगर विश्वंभर. पहिल्याचा खेळ आपण जर पाहिलं गेलं अतिशय जबरदस्त बॅटिंगचं प्रदर्शन केलं जाते. डावखुरी फलंदाज काल याच डावखुरीचा खेळाडूने संदीप पवार काय बॅटिंग केली प्रिन्स ऑफ सोलापूरनं या मैदानावरती. अक्षरशः सांगोला क्रिकेटचं मैदान स्टेडियम अक्षरशः धावेचा वर्षाव केला. चांगला बॉल आतमध्ये आणलेला बॉल इथे मात्र पाहायला जरूर मिळतो. एक चांगला चेंडू इथे मात्र मैदानामध्ये पाहायला जरूर मिळाला. षटक क्रमांक पहिला मात्र या ठिकाणी आपण जर पाहिलं गेलं पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. स्कोर कार्डवरती आपण नजर टाकणार. धावसंख्या मात्र पाहायला मिळते ती 18 धावा धावफलकामध्ये मात्र पाहायला मिळणार आहेत. जबरदस्त कामगिरीचं प्रदर्शन नक्कीच आपण बघतोय आतापर्यंत. जर आपण पाहिलं असेल पहिल्या दिवशी गावाईदला एकच पुरुष संघाने बाजी मारली. दुसऱ्या दिवशी मात्र आमचे स्कोररामा सांगतायत निमगाव माळशिरस तालुका म्हणजे निनाद पवार आणि टीम यांनी बाजी मारली. तर त्यानंतर मेडशिंगे या संघाने बाजी मारली. चौथ्या दिवशी हातीत सांगोला संघाने बाजी मारली. 5व्या दिवशी तुळजापूर. 6व्या दिवशी आपण जर पाहिलं कवठे महाकाळ, काल वीर मराठा आणि आज सुरू आहे बघा सगळं लक्षात आहे प्रेक्षकांच्या. हो टायमिंग केलं जाते. बॉल हवेत असणार आहे. शतषक आहे आणि सुंदर झेल फलंदाज इथे बाद होताना पाहायला मिळतात. विकेट मात्र असणार आहे. जबरदस्त खेळ आपल्याला नक्कीच इथे पाहायला मिळतोय. अप्रतिम असा क्रिकेटचा खेळ मात्र जो नक्कीच आपण पाहतोय. सांगली जिल्ह्यामधले 2 नामांकित संघ इथे मात्र पाहायला मिळत आहेत. भरपूर अशा फॉर्म मध्ये असताना आपण जर पाहिलं गेलं प्रथमेश राठोड यांचं आत्ताच नाशिक मध्ये आदर्श पूर्ण झालेलं आहे. आर्या प्रीमियर लीग नाशिक सुरू असणारी स्पर्धा. सोलापूर क्रिकेट सोलापूरने दिलाय काय गॉड ऑफ टेनिस क्रिकेट या सोलापूरने दिलाय संपूर्ण भारताला.
हे सोलापूर जिल्हा कृष्णा सातपुर यांचं गाव. बिग हिट, लय लांब मारलाय. आ रा 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 रा, खतरनाक. एकच मारलाय, सॉलिड मारलाय, खूप दूरवरचा षटकार इथे मात्र पाहायला मिळतोय. धावसंख्या जर आपण पाहिली स्कोर कार्डवरती असणाऱ्या त्या 24 धावा आपण धावफलकामध्ये नक्कीच पाहतोय. आरिफ, बाहुबली आरिफ. सांगली टेनिस क्रिकेट मध्ये नक्की चर्चा होणार या खेळाडूची. सुंदर असा पुन्हा एकदा फटका, लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षण केलं जाईल. दुसऱ्या धावायचा प्रयत्न केला गेलाय. 2 धावा इथे मात्र पाहायला मिळते. मात्र काय बॅटिंग आहे आणि अशीच बॅटिंग बघायला प्रेक्षक या ठिकाणी उपस्थित आहेत. धावसंख्या मात्र पुढे जाते. स्कोर कार्डवरती आपण नजर टाकणार आहोत. धावसंख्येमध्ये 26 धावा असणार धावफलकामध्ये. 26 रन झाले स्कोर कार्डवरती. मातीची विकेट, गुळगुळीत विकेट. पुन्हा एकदा समोर दिलेला बॉल आणि त्याला सुट्टी नाहीये. केलंय वार आरिफच्या बॅटमधून चेंडू सीमारेषा पार. दोस्ती चषकचा ब्रँडेड चौकार. दोस्ती यारी जुळेल तिथे, रंगत न्यारी मिळेल तिथे. ही दोस्ती तुटायची नाही. क्रिकेटचं नातं कधी सुटणार नाही. हा जन्म तरी काय, हजारो जन्म जरी झाले तर क्रिकेटची आठवण कधी मिटणार नाही. सागरचं पाणी आटणार नाही आणि या मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आम्ही झुकणार नाही. गावासाठी खेळणार, आमच्या तालुक्याचं नाव रोशन करणार आणि शेवटच्या श्वासापर्यंत नक्कीच क्रिकेटचा सराव, क्रिकेटची प्रॅक्टिस, क्रिकेटचे मित्र या गोष्टी विसरणार नाही. प्रामाणिक कष्ट. यावेळेचा देखील बॉलला उडवलं जाईल. बॉल सीमारेषेच्या बाहेर. एक तळपती तलवार, केलाय वार. आरिफच्या बॅटमधून आले ब्रँडेड षटकार. 6 धावा. शानदार बॅटिंग. धावसंख्या आपण जर पाहिलं गेलं स्कोरवरती असणाऱ्या हे आमचे प्रेक्षक आहेत. इंदापूर टीमची वाट बघतायत. इंदापूर संघ कधी येणार अशी वाट बघतायत यांना. पुढच्या वर्षी इंदापूरचे फॅन आहेत. बापू गलांडेचे मला वाटतं खूप मोठे फॅन असतील. षटक क्रमांक 2 आपण जर पाहिलं गेलं या ठिकाणी संपलं गेल्यानंतर धावसंख्या जर पाहिली गेली 36 धावा. षटक क्रमांक 3 ची सुरुवात आता केली जाते आणि गोलंदाजीसाठी आपण जर पाहिलं गेलं गोलंदाज सज्ज आहेत. अप्रतिम अशी मॅच इथे मात्र आपण बघू शकता. मारुती मात्र सज्ज असणार आहे गोलंदाजी करण्यासाठी. मारुतीच्या हातामध्ये बॉल. षटक क्रमांक 3 ची सुरुवात केली जाते. बॉल तयार. हो, यावेळेस देखील जर पाहिलं गेलं मोठा फटका मारायचा प्रयत्न. अतिशय सुंदर असा चेंडू मात्र इथे पाहायला जरूर मिळालेला आहे. निर्धाव असा बॉल आहे. कोणत्या प्रकारचा संपर्क या ठिकाणी पाहायला मिळत नाहीये. अप्रतिम डिलिव्हरी इथे मात्र मैदानावर पाहायला मिळते. मारुतीचा पुढचा बॉल. हो मारुती, आणखीन एक मात्र सुंदर बॉल पाहायला मिळतोय. इकडून तिकडे उड्या मारतोय हा बॉल. टप्पापर्यंत बॉल चांगलं उसळी घेतोय. बाहेर निघतोय, कधी आत कधी बाहेर. मारुती नक्कीच आपल्या बोटाची जादू दाखवतायत. चांगली बॉलिंग करताय मारुती आपल्या संघासाठी. लगातार 2 बॉल इथे निधाव टाकले गेले आपण पाहतोय. फुलटॉस बॉल. आता मात्र एक बाहुबली फटका आलाय मिड विकेटला. फटक्यात आहे वाघाचं वजन आणि इथे धावा मिळतील विश्वंभर. सॉलिड फटका इथे पाहायला मिळतोय. षटकार आलाय. धावसंख्या मात्र पाहायला मिळते ती 42 धावा आपण धावफलकामध्ये पाहतोय. शानदार बॅटिंगचं प्रदर्शन केलं जाते. आपण जर पाहिलं गेलं दुपारी 17 मध्ये प्रेक्षकांचं मनोरंजन केलं जाते मैदानाच्या आतमध्ये. ताकदवान बॅटिंग आणि गाजावाजा राहिलाय या मॅच मध्ये. दोन्ही संघांनी पहिली मॅच जिंकलेली आहे. विजयी संघ आपण नक्कीच पाहतोय. ओपीकीचा प्रयत्न पुन्हा एकदा नक्कीच केला गेलाय. शतोषे मात्र बॉल पर्यंत आपण नक्की पाहत. एक सिंगल आली. एका बाजूने मानगाळ 11 मानगाळ आहे तर दुसऱ्या बाजूने एजेवारी जत आहे. दोन्ही संघांनी पहिल्या मॅच मध्ये जिंकत विनरची मॅच सुरू आहे. आजच्या दिवसातील तिसरा सामना दुपारच्या सत्र सुरू असताना आपण पाहतोय.
गोलंदाजीसाठी मात्र गोलंदाज सज्ज. येणाऱ्या काळात सांगोला क्रिकेट खूप बदलणार आहे येणाऱ्या वर्षामध्ये. तसं सिटी वाढतीये ना मित्रांनो, शहराचं आधुनिकीकरण होतंय, त्याचप्रमाणे क्रिकेटचं देखील एक चांगलं डेव्हलपमेंट केलं जाते. अनेक खेळाडू आहेत शहरातलं क्रिकेट मी बघितलं, अनेक टॅलेंट समोर आलंय. फलंदाजी चांगली, गोलंदाजी चांगली आहे. थोडंसं फिटनेस आणि फिल्डिंग कडे लक्ष द्यावं लागेल. बाकी सगळं काही चांगलं आपण पाहतोय. षटक क्रमांक 3 इथे आपण नक्कीच पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे दमदार अशी क्रिकेटची स्पर्धा आपल्याला जी नक्कीच पाहायला मिळते. गोलंदाजीसाठी मात्र गोलंदाज सज्ज होत आहेत. ओ हो, यावेळी जर आपण पाहिलं गेलं बिग हिटचा प्रयत्न इथे मात्र पाहायला मिळतोय. चेंडू असणार निर्धाव डॉट बॉल या ठिकाणी जो नक्कीच पाहायला मिळालाय. षटक क्रमांक 3 धावसंख्या मात्र आपण जर पाहायला गेलं 43 धावा असेल धावसंख्येमध्ये. जबरदस्त मॅच इथे आपण नक्की पाहतोय. पुढचा बॉल पाहूयात. पुन्हा एकदा बेगीचा प्रयत्न यावेळेस पाहायला मिळतोय. शतश मात्र बॉल पर्यंत आहेत. लॉंग ऑफ, एक धाव आली. एक धाव, एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे जातीये. स्कोर कार्डवरती आपण नजर टाकूया. धावसंख्या असेल ती 44 धावा आपण धावफलकामध्ये नक्कीच पाहतोय. 44 धावाची नोंद स्कोर कार्डवरती मात्र एकाने पाहायला मिळतीये. शानदार असा क्रिकेटचा हा रणसंग्राम इथे मात्र पाहायला मिळतोय. स्कोरला आपण जर पाहिलं 44 धावाच्या पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत एक चांगल्या प्रकारचा खेळ. क्रिकेटचा दमदार असा तडाखा इथे नक्कीच इथे पाहायला मिळतो आहे. गोलंदाजीसाठी मात्र गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळते. पाहूयात पुढच्या बॉलवरती काय करामत इथे पाहायला मिळेल. हो हो, हा देखील बॉलला भिरकावून दिलं गेलंय आणि बॉल चाललाय सरळ सीमा रेषा पार. 6 धावा इथे आल्यात. चमकलाय एजेवाले जजचा बाहुबली. मैदानाच्या अरीबचा असणार एक जबरदस्त खेळ आणि स्कोर कार्डवरती नजर टाकूया. रन संख्या मात्र असणार ती 50 धावा ज्या आपण धावफलकामध्ये नक्कीच पाहणार आहोत. क्रिकेटचं दमदारच आयोजन नियोजन इथे मात्र पाहायला मिळतंय. 50 धावा झाले धावफलकामध्ये. 50 रन पूरे हो चुके हैं. आरिफ ने बहुत ही बढ़िया बल्लेबाज यहाँ पे की है. माडग्याळ 11. मातीची विकेट, मातीच्या विकेटवरती दहशत आज फक्त आहे बॅट्समनची. पुन्हा एकदा विकेटचा प्रयत्न यावेळेस नक्कीच पाहायला मिळतोय. शतशक आहे. दुसऱ्या धावायचा प्रयत्न इथे मात्र पाहायला मिळणार आहे. 2 धावा इथे आल्या. धावसंख्या मात्र पुढे जाते. स्कोर कार्डवरती रन संख्या मात्र आपण पाहणार आहोत. धावसंख्येमध्ये असणार त्या 52 धावा. 52 रन्स ऑन बोर्ड. चौथं षटक. यावेळी जर पाहायला गेलं जबरदस्त फुल टॉस मिस केलाय. फुल बॉल मिस झाला गेलाय. षटक क्रमांक आपण जर पाहिलं गेलं चौथं षटक जे सुरू आहे. हरीप. हो, यावेळेचा बॉल मैदानाच्या आत उठल्यात अग्नीच्या ज्वाळा आणि मैदानाच्या बाहेर फेकून दिला एक लाल बुंद. तो बेचा गोळा. इस रन में, इस मैदान में इलाका किसी का भी हो, धमाका मेरे नाम का होगा. अरीफ, अरीफ आणि अरीफ. बरंच बॅटिंग करताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या मात्र आपण पाहतोय 58 धाव धावफलकामध्ये आहेत. शानदार बॅटिंग हरीफची आपण पाहतोय.
विजयी संघ आहेत, एक चान्स जरूर मिळेल, मात्र जो जिंकेल तो थेट जाणार प्री क्वार्टर फायनल मध्ये. संध्याकाळच्या सत्रात मॅच खेळावी लागेल. हो हो, आणखीन एकदा केलंय वार, केलंय वार. आरिफच्या बॅटमधून एक घणाघाती षटकार. 6 धावा. लॉंग ऑनला किती दूर मारलाय. आरिफ नावाचं वादळ आलंय. आतापर्यंत 4 षटकार, 5 षटकार ठोकलेत, एक चौकार आलाय. टोटल आपण जर पाहिलं गेलं 38 वरती बॅटिंग करताना पाहायला मिळत आहेत. 8 बॉल 38, 5 षटकार. हो, मात्र आता यावेळेस हा चेंडू इथे अडकवले जाळ्यात. मात्र काम आपलं करून गेलेलं आहे. शानदार बॅटिंग करून आरिफचा खेळ इथे थांबलाय. आरिफ बाद, विकेट. धावसंख्या आपण जर पाहिले गेली 4 षटकानंतर 64 धावा आहे. शेवटचा अंतिम षटक आता इथे पाहायला मिळाला. विनंती असणाऱ्या नंतर होणाऱ्या मॅचचा टॉस आपण करतोय. नाणेफेक करण्यासाठी दोन्ही संघाचे संघनायक आपण नाणेफेक करण्यासाठी यायच्या नंतर होणारी मॅच असणार ती एका बाजूने नक्की पाहायला मिळेल. अप्पा इलेव्हन सांगोला आणि विरोधामध्ये जर पाहिलं गेलं जत वारियस, या दोन संघामध्ये आनंदाची मॅच पाहायला मिळेल. धावसंख्या जर आपण पाहिली गेली यावेळी जर पाहायला गेलं इथे मात्र व्हाईट बॉलचा इशारा इथे पाहायला मिळतोय. खराब चेंडू अवांतर धाव या ठिकाणी जी पाहायला मिळणार आहे. अवांतर धावेच्या रूपाने धावसंख्या मात्र पुढे जातीये. धावसंख्या मात्र असेल ती 65. आणखी त्यावेळेस सॉलिड फटका समोर मारलाय. शतश मात्र बॉल पर्यंत पाहायला जरूर मिळत आहेत. एक धाव इथे पाहायला मिळालेली आहे आणि धावसंख्या आपण जर पाहिली गेली स्कोर वरती जर पाहिलं गेलं रनसंख्या 66 धावा. शेवटचा षटक माडगाळ 11. जत तालुका आपण जर पाहिलं सांगलीपासून किती लांब आहे सर? 100 किलोमीटर. सांगली शहरापासून 100 किलोमीटर लांब असणार हा तालुका. आणि तालुक्यातलं गाव आहे माडग्याळ. आणि गावचा संघ तालुक्याच्या विरोधामध्ये भिडला गेलाय. नक्की जर आपण पाहायला गेलं धावसंख्या आपण जर पाहिली गेली पूर्णपणे 67 धावा आहेत. म्हणजे पूर्ण गावचा संघ आहे का सर माडग्याळ? तालुक्यातले खेळाडू माडग्याळचे 2-3 खेळाडू आहेत, मात्र तालुक्यामधले खेळाडू आमने सामने आहेत. जत मध्ये की चांगल्या क्रिकेट स्पर्धा होत असतील, कारण एवढे 2-3 संघ आज तयार झालेत. सांगोला जेवढं क्रिकेट वेड आहे तेवढं जत देखील क्रिकेट वेड. बघूयात आता कोण भारी पडणार आहे. आज सर्व प्रेक्षकांची पाहणी असेल, कारण की आज खेळतोय 8व्या हाफ मध्ये सांगोलाचा संघ. त्यांना पाहण्यासाठी जी गर्दी झाली असेल, म्हणजे अपेक्षा वाढली जाते आता. आसिफ मुलांनी, आसिफ सर असतील, आसिफ मुजावर यांची टीम. बिगीचा प्रयत्न, एक धाव. महादेवनं काय बॅटिंग केली, रेकॉर्ड केला यावेळेस सांगोल्याचा रेकॉर्ड या एकाच ओव्हर मध्ये 33 धावा. 37 धावा करायचा विक्रम आहे. स्कोरर आम्हाला अपडेट देत आहेत. रिटायर आउट झालाय, बॅटर रिटायर आउट झालाय. शेवटचं षटक किती आपण जर पाहिलं गेलं, शेवटचे काही बॉल इथे मात्र बाकी आहेत. बघायचं कशा प्रकारची या ठिकाणी
कामगिरी जी पाहायला मिळेल. आणि हा बॉल यावेळेस उडवलाय आणि चेंडू चाललाय सरळ सीमारेषा पार. 6 धावेसाठी धावसंख्या मात्र चांगला स्कोर उभा केला गेलाय. 74 धावा इथे आपण धावफलकामध्ये पाहतोय. शेवटचं अंतिम षटक 74 रन्स बोर्डवरती. 4 बॉल झाले, 2 बॉल बाकी आहेत. 2 बॉल लेफ्ट आहेत. पुढचा बॉल पाहूयात. ओहो, खडे खडे काय मारलाय. धनुष्यबाणातून निघालेला तीर सरळ जातोय सीमारेषेच्या पार. 6 धावेसाठी सरळ सरळ सरळ. आणि इथे मात्र आपण पाहतोय फलंदाजी नक्की चांगल्या प्रकारची पाहायला मिळतीये. एअर स्ट्राइक फलंदाजीचा कहर मैदानाच्या आपले पाहायला मिळालाय. आणि जबरदस्त यावेळेचा बॉल जर आपण पाहायला गेलं बेगीचा प्रयत्न इथे केला जातोय. आणि इथे आपण जर पाहायला गेलं फलंदाज इथे मात्र असेल आउट. तर या ठिकाणी आगमन होताना नक्कीच आपण पाहतोय आपल्या सांगोला शहराचे शिवसेना प्रमुख माजी नगरसेवक माननीय ज्ञानेश्वर माऊली तेली यांचं आगमन होतोय. सांगोला जिल्ह्यातले नक्की सांगोला शहराचे माजी नगरसेवक आपले बक्षीस दाते त्यांच्यावर आपण जर पाहिलं गेलं त्यांच्या 7व्या क्रमांकाचं पारितोषिक आपल्याला इथे लाभलंय. खरं तर 7 या स्पर्धेमध्ये ज्यांचं प्रेम असतं ज्ञानेश्वर माऊली तेली उद्योजक माजी नगरसेवक आणि आपल्या सांगोला शहराचे शिवसेना प्रमुख मनापासून अभिनंदन, मनापासून स्वागत. आणि त्यांच्या हस्ते आपण देत आहोत टॉस करतो यानंतरच्या मॅचचा. कॅप्टन धोनी टॉस साठी समोर यायचंय. चला टॉस साठी अप्पा 11 सांगोला आणि समोरच्या बाजूला असणार आहे जत वॉरियर्स. कॅप्टन या आणि मी विनंती करतो ज्ञानेश्वर माऊली तेली साहेबांना मी विनंती करतो चला टॉस करतो आपण तिकडे. जत वॉरियर्स कॅप्टन लवकर यायचं ताबडतोड. जत वॉरियर्स कॅप्टन या धावत या. जत वॉरियर्स सुंदराचं मैदान आपण नक्की पाहतो. आपले मान्यवर उपस्थित आहे ज्यांच्या वतीनं 7व्या क्रमांकाचं पारितोषिक इथे लाभलेलं आहे. कॅमेरा ऑन स्क्रीन आपल्यावरच आहे. टॉस इथे आपण करतो. आपले पाहुणे या ठिकाणी उपस्थित आहे सन्माननीय ज्ञानेश्वर माऊली तेली साहेब. चला जत वॉरियर्स कॅप्टन पळत यायचं. यस कॅप्टन इज हिअर. तर टॉस करताना पाहायला मिळतात अण्णाजी गर्दे साहेब, त्यामध्ये कॅप्टन असी मुजावर आणि जत संघाचा कर्णधार. टॉस का बॉस दुपारच्या सत्रात इथे मात्र टॉस केला जातो. आता बोथ कॅप्टन आपले पाहुणे टॉस का बॉस केला जातोय. दोन्ही कॅप्टन नाणेफेक हवेत इथे उधळलं गेले आणि टॉस का बॉस ठरलेला आहे. सांगोला संघ अप्पा 11 सांगोला संघाने टॉस जिंकलेला आहे. माननीय विनंती करतो आपण स्थानपन्न व्हायचंय. टॉस का बॉस सांगोला 11. टॉस आपल्या बाजूने निर्णय काय असेल पाहूयात.
इथे जिंकलेला आहे आणि टॉस जिंकून मात्र सांगोला 11 मारुती 11 सांगोला संघाने निर्णय घेतला गेलाय. आप्पा 11 या संघाने निर्णय घेतलाय. टॉस जिंकून प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आपण पाहतोय. तर बॅटिंगसाठी मात्र दाखल झालेले आहेत. मारुती आणि राम आलेले आहेत. जबरदस्त मॅच आपण नक्की तिथे पाहणार आहोत. आपण जर पाहिलं गेलं मैदानाच्या पहिल्या सामन्यात सुरुवात होती आहे आणि भव्य क्रिकेटची स्पर्धा इथे संपन्न केली जाते आणि बॅटिंगसाठी दाखल झालेत सांगलीचा डॉन म्हणजे मारुती कांबळे ऍक्शन मध्ये मात्र पाहायला मिळणार आहेत. पहिला बॉल पाहूयात. ओहो पहिला बॉल आपण जर पाहिला इथे सुंदर असा पाहायला मिळतोय. सुंदर असं आयोजन आपण बघतोय. दोस्त चषक सांगोला बॅटिंगसाठी मात्र दाखल झालेत मारुती कांबळे आणि राम पुजारी. बॉलिंग करताना पाहायला मिळतंय ते अभि आहे. बॉलिंग करत असताना आपण जर पाहिलं गेलं पहिलं षटक पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. हो मारुतीसाठी हा एक्सप्रेस बॉल इथे पाहायला मिळालाय. टनटनाटन चेंडू मात्र पाहायला मिळतोय. चांगला बॉल इथे मात्र नक्कीच पाहायला मिळतोय. षटक क्रमांक पहिलं चालू असताना आपण जर पाहिलं गेलं 81 धावांचा पाठलाग. अभि मात्र पहिलं षटक टाकतायत. मोठी मॅच असणार आहे. माडग्या 11 जत तालुका जिल्हा सांगली. आडव्या बॅट मध्ये हा बॉल कडक प्रहार केला जातोय आणि बॉल चाललाय सरळ सीमा रेषेच्या बाहेर. बॅटिंग करतायत मारुती कांबळे. नॉनस्ट्राईक आहे राम. बस बॅटिंगचं प्रदर्शन मध्ये बघायला मिळते. स्कोर कार्ड वरती आपण नजर टाकूया. स्कोर वरती असणार त्या 4 धावा. पहिलं षटक चालू असताना मैदानाच्या आतमध्ये पुढचा बॉल अभिचा. पहिला मिळता पुढचा बॉल. आता मात्र नक्कीच एक कटर बॉल इथे पाहायला जरूर मिळालाय. अप्रतिमाचा चेंडू नक्कीच इथे जो बघायला मिळाला. पहिलं षटक इथे चालू असेल. धावफलक आपण जर पाहिलं गेलं 3 निर्धाव बॉल टाकले गेले. धावांचा मोठा पाठलाग करायचा आहे. सुरुवात चांगली होणं गरजेचं. जशी सुरुवात केली ती महादेवनं आप्पा 11 सांगोला संघासाठी. ओहो आता उचललाय बॉल. आ रा 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 खतरनाक. जिल्हा सांगली तालुका जत गाव माणग्याळ आणि संघाचा पाहू शकताय जबरदस्त षटकार. 6 धावा आल्यात. शानदार बॅटिंग नक्कीच पाहायला मिळतीये. स्कोर वरती आपण जर पाहिलं 10 धावा पाहायला मिळते. पहिलं षटक चालू असताना सुरुवात करणं गरजेचं आहे. मॅचचा आनंद घेत असताना आपण जर पाहिलं गेलं सामान्य शिवसेना प्रमुख तालुका माजी नगरसेवक आणि एक युवा उद्योजक ज्ञानेश्वर जी तेली साहेब आपले स्वागत आम्ही करतो. आणखी एक एक्स्ट्रा पॉवर ओम आहे. ओमच्या हातात बॉल आणि पहिला धक्का इथे बसला गेलाय. चांगली सुरुवात केली होती. आपण जर पाहिलं पहिलं षटक मात्र या केले आपण जर पाहिलं मित्रांनो दोस्ती स्पोर्ट्स व देवा स्पोर्ट्स सांगोलाचं एक चांगलं आयोजन. नाव गासे भावा दोस्ती चषक 2025 सोलापूर जिल्ह्यात ही नाव गेल्या 8 दिवसापासून चर्चेमध्ये आहे ही स्पर्धा. कारण की स्पर्धा जर पाहिलं गेलं ना tenniscricket.in च्या YouTube वाहिनीवरती सुरू आहे. त्यामुळे अख्ख्या भारतीय टेनिस नाही तर संपूर्ण जर पाहिलं गेलं जगभराचं लक्ष असेल या स्पर्धेकडे. जेवढी स्पर्धा फेमस होती कारण की असा कोणता मोठा खेळाडू की ज्या मैदानात खेळून गेला नाही. सोलापूरचे प्रत्येक आयकॉन ISPL जर नसती ना तर ISPL चे सर्व खेळाडू ते खेळताना पाहायला मिळाले असते. ISPL च्या ऑक्शनमुळे ISPL च्या कॅम्पमुळे इथे काही खेळाडू आले नाही. मात्र ही स्पर्धा जे स्थानिक आहेत जे अपकमिंग स्टार्स आहेत ते सर्व खेळून गेलेत या स्पर्धामध्ये. चांगलं क्रिकेट आपल्याला बघायला मिळतंय मित्रांनो. षटक क्रमांक पहिला आता इथे मात्र संपलं गेले. धावसंख्येमध्ये नजर टाकून अभिचं पहिलं षटक होतं आणि पहिल्या षटकामध्ये धावसंख्या पाहिली गेली 10 धावा ज्या आपण धावफलकामध्ये पाहतोय. षटक क्रमांक 2 साठी आता गोलंदाजीसाठी मात्र गोलंदाज जो पाहायला मिळणार आहे अजय आलेला आहे. अजय आलाय दुसरं षटक टाकण्यासाठी. कोणता संघ बाजीमार आज सांगली जिल्ह्यातले 3 संघ एका तालुक्यातले 3 संघ आज खेळत आहेत. म्हणजे जत तालुका क्रिकेटची पंढरी आहे.
हो यावेळेस आडव्या बॅट मध्ये एक जबरदस्त फटका, वन ऑफ द बजरंगी फटका आणि चेंडू मात्र पाठवलंय सरळ सीमारेषेच्या बाहेर. 6 धावेसाठी माडग्याळ माडग्याळ संघ जर आपण पाहिलं गेलं ना, मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग मधून षटकार आलाय. राम पुजारी, विनंती असेल पाणी पाठवायचंय, पाणी पाठवा लवकर. धावसंख्या आपण जर पाहिलं गेलं, स्कोर कार्डवरती नजर टाकणार आहोत. 16 धावा इथे मात्र ज्या स्कोर कार्डवरती पाहायला जरूर मिळत आहेत. एक जबरदस्त क्रिकेटची स्पर्धा जी आपण पाहतोय. चला विनंती, अजय यांना जास्त लागलं असेल तर पाहणी करायची विनंती असणार आहे. आणि जर जास्त इंजरी असेल तर आराम कक्षामध्ये पाठवा खेळाडूला, आराम कक्षात पाठवा. अजून सामना आहे, जरी हा पराभूत जरी झाले, जिंकले तरी चान्स आहे, हारले तरी चान्स आहे. आता उठलाय हा ढाण्यावाग, हा ढाण्यावाग उठलाय आणि पाहू शकता अजय सज्ज असेल आता पुन्हा एकदा मैदानात लढायला. विजलो जरी आज मी माझा अंत्य नाही, पेटेन उद्या नव्यानं हे सामर्थ्य नाशिवंत नाही. त्यावरच या ठिकाणी खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या मात्र आपण जर पाहिलं गेलं, स्कोर कार्डवरती नजर टाकूया. रनसंख्या मात्र 16 धावा आहेत. षटक क्रमांक 2 अजय तया समोर बॅटिंग करण्यासाठी मात्र तेवढ्या ताकदीचा जत तालुक्याचा असणारा ढाण्यावाग, माडग्याचा बकासूर मैदानाच्या आतमध्ये खेळतोय, तेवढं ताकदीचा आहे. तलवार घेऊन तयार हातात, अगदी बॅटचा कलर देखील काळा आहे. पाहिजे आता मैदानाच्या आतमध्ये. ओहो बघू शकता ताकद मैदानाच्या आतमध्ये. माडग्याचा हा बकासूर बरसला गेलाय, चिडू मात्र चाललाय सरळ पॉइंटला, सीमारेषा पार. चौका 4 धावा. अर्थ जरा व्यवस्थित समजून घ्या. बकासूर म्हणजे असं नाही की बकासूर राक्षस, बकासूर म्हणजे प्रत्येक बॉलवरती हल्ला करतो. प्रत्येक बॉल त्याला काही माहिती नाही, त्याला फक्त चौकार षटकार माहिती आहे. तो खेळाडू म्हणजे टेन्स विकेटचा बकासूर त्याला म्हणतात. अशा प्रकारे बॅटिंग करतो हा खेळाडू, नाव आहे राम पुजारी. बॅटिंग करताना पाहायला मिळत आहे, जबरदस्त खेळ मात्र करताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या जर पाहिली गेली ना 20 आहेत. बिग हिटचा प्रयत्न पाहायला मिळालाय, खडे खडे आणि मैदानाच्या परत ज्या मॅटर होते बडे बडे वा खडे होते राम पुजारी. बिग हिट करत बॉलला पाठवला सीमारेषेच्या बाहेर. 6 धावे झाडी. जबरदस्त बॅटिंग करताना पाहायला मिळत आहेत. अजय नक्की पाहायला मिळतं मित्रांनो. अजयचं नाव घेतलं मला नेहमी आठवतं या मैदानात आल्यावरती. जय विजय सोलापूर हा संघ नेहमी त्याची दहशत राहिली या मैदानाच्या आतमध्ये. सोलापूर जिल्हा क्रिकेटची पंढरी.
धावसंख्या जर आपण पाहिलं या ओव्हर मध्ये जबरदस्त तुफानी पारी करतायत. दोन षटकार एक चौकार खेळला गेलाय. पुढचा बॉल. हो आणखीन एक बॉलची भिंगरी, बॉलची गोटी, बॉलचा लिंबू. 6 धावा. जबरदस्त बॅटिंग करताना पाहायला मिळत आहेत. जिल्हा सांगली, तालुका जत, गाव माणग्याळ आणि या गावचा कोहिनूर हिरा. मॅन फ्रॉम दरीबडची आहे. दरीबडची गावचा खेळाडू फेमस झालाय. या सांगोलामध्ये आज आले, घरच्यांशी लपून आलेत. बिग हिट आडव्या बॅट मध्ये पाहायला मिळालाय. वा 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 वा, जबरदस्त बॅटिंग मात्र इथे पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये बरसला गेलाय जत तालुक्याचा ढाण्या वाघ राम पुजारी. स्कोर कार्डवरती आपण जर पाहिलं गेलं 3 मारलेत. इथे मात्र शिवसेना प्रमुख उपस्थित आहेत. त्यांना त्यांची बॅटिंग जर आवडली, मला वाटतं आता पक्षाचा वर्ष होऊ शकतो. बॅटिंग जर आवडली असेल तर माजी नगरसेवक सांगोलाचे शिवसेना तालुका प्रमुख आहेत. मात्र सध्या मैदानाच्या चर्चा आहे. जबरदस्त बॅटिंगचं प्रदर्शन करताना पाहायला मिळत आहेत. राम हो आणखीन एक आता द्यावाच लागेल, कारण की इथे दाखवला इथे आसमान कव्हरला मारलाय षटकार. 4 बॉल 4 मारले. आ रा 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 रा. हे आहे ग्रामीण क्रिकेट आणि हे ग्रामीण क्रिकेटचे बाहुबली आहेत. 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या आपण जर पाहिली गेली, स्कोरवरती रन संख्या पाहायला मिळतीये 44 धावा असते धावफलकामध्ये. काय जबरदस्त बॅटिंग इथे मात्र पाहायला मिळालेली आहे. 2 ओव्हरचा खेळ इथे संपलाय. 34 धावेचं षटक. आज सांगोले संघाने एका ओव्हरात 37 काढल्या. त्यानंतर आपण जर पाहिलं गेलं आता माडगाव संघानं एका ओव्हरमध्ये 34 काढल्यात आणि स्कोर कडे आपण जर पाहिलं गेलं 2 षटकानंतर स्कोर आहे 44. 18 बॉल 36. 18 बॉल 36 धावाची 44 धावा झालेल्या आहेत. 81 धावेचा पाठलाग करायचा आहे. 35 धावांची गरज आहे. चला पहिल्याचे सर्व खेळाडू विनंती असेल आपण डगआउट मध्ये यायचे, एकत्र जमा व्हायचे. आप्पा 11. राम पुजारी काय बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. एजेवारे जर संघाच्या विरोधामध्ये केली जाते एक जबरदस्त कामगिरी. अठरा चेंडू 18 चेंडू आली बनवायच्या त्या विजयासाठी. 35 धावा. त्रिवेंद्रचा हा बॉल कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात आहे. ओमने घेतले 2 आसुरे कॅच आणि इथे मात्र फलंदाज बाद होता पाहायला मिळतोय. चांगली खेळाडू ती मात्र पाहायला मिळतीये. त्रिवेंद्र बाद झाला गेलाय. धावफलक आपण जर बघितलं स्कोर कार्डवरती रन संख्या मात्र 44 धावा मात्र इथे बघायला मिळते आहे. षटक क्रमांक 3 मात्र इथे जर पाहिलं गेलं चालू आहे. पहिल्याच बॉलवरती विकेट मात्र पाहायला मिळालेली आहे आणि आता पुढच्या बॉलवरती गोलंदाजीसाठी मात्र गोलंदाज सज्ज आहेत. बॅटिंगसाठी आले नवीन फलंदाज. कहाणी अभी खतम हुई नाहीये. कधी पण कोणता संघ पलटवार करू शकतो. गोलंदाज तयार आहेत.
कट केला बॉल. यावेळेस बॉल चालला थर्डमॅनला. जिथं तिथं यावा वहा बघू जहा आहे माडग्याचीच हवा. आणि हाय बॉल चाललाय थर्डमॅन सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा होता अशोक डोंबळे सरांचा. चौकार 4 धावा इथे पाहायला मिळत आहेत. मेन पंच अशोक डोंबाळे सर, स्क्वेअर पंच प्रवीण कुलकर्णी सर, कॉमेंट्री बॉक्स मध्ये वीरभद्र कोळी सर यांचा हिंदी समालोचनाचा एक जबरदस्त आवाज. खामाला बॉल लागला की पळून रन काढायचे. तिकडे तो पोल उभा केलाय. त्याचा देखील सूचना आपण लक्षात घ्या. पुन्हा एकदा उचललाय बॉल. अगदी पॉइंटला ओमा आहे. शतशः मात्र केलं जात आहे. हो आता काय घडलंय. थ्रो मात्र या ठिकाणी व्यवस्थित नाही आला. एक धाव इथे आपण पाहतोय. स्कोर पुढे चाललाय. धावसंख्या 49 धाव आपण पाहतोय. 49. 32 धावांची गरज. उचलल्या बॉल यावेळेस खूप उंच गेलेला आहे. क्षेत्ररक्षक मात्र तिथे पाहायला मिळतात आणि खूप मोठा धक्का इथे बघायला मिळतोय. फलंदाज तिथे मात्र बाद. राम पुजारीचा खेळ संपलाय. एंड ऑफ राम पुजारी. रेड रेड रेड. आणि राम पुजारीची मिळाली एक मोठी विकेट. बॅटर आउट. 2 धक्के आलेल्या या षटकात समीकरण असेल शेवटचे 8 चेंडू आणि बनवायचे 5 ओव्हरची मॅच असं म्हणजे अजून देखील जर पाहिलं 14 चेंडू आणि 14 चेंडू मध्ये बनवायच्या त्या 32 धावा. दोस्ती चषकचं एक सुंदर असं आयोजन. 4 मित्र एकत्र आले. दोस्तों का क्या होता है, दोस्त जब भी ठान लेते हैं तो कर लेते हैं. दोस्ती बड़ी नहीं होती, दोस्ती निभाने वाला हमेशा बड़ा होता है. बाबू मोशाय. तर आता मात्र समीकरण 14 चेंडूचा खेळ बाकी असे. 32 धावांची या ठिकाणी आवश्यकता विजयासाठी आहे. पाहूयात काय घडलं जातंय मैदानाच्या आतमध्ये. फार मोठी विकेट. राम पुजारी नावाचं वादळ इथे थांबलं गेलंय. राम पुजारी नावाची सुनामी इथे थांबली गेली. ज्या प्रकारे त्यांना बॅटिंग केली मैदानाच्या आतमध्ये. नवीन फलंदाज दाखल झाला आता मैदानावरती नक्कीच पाहायला मिळतोय. अनिल आहे. अनिल आपल्याला पाहायला मिळते देखील मोठी मॅच. ज्या संघाची मॅच बघायला प्रेक्षक आहेत आतुरतेने वाट पाहतात. आप्पा 11 सांगोला. आपल्या सांगोलाचा संघ, सांगोलातले स्टार खेळाडू यानंतर ऍक्शन मध्ये आहेत. एक 49 धावा धावपलकामध्ये पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल. हो हो हो, हा देखील बॉल आपण जर पाहिलं गेलं चांगला फटका खेळला. कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक मात्र तैनात होताना पाहायला मिळतात. एक चांगलं क्षेत्ररक्षण तिने मात्र केलं जाताना पाहायला मिळालंय. एक धाव अंकित होतीये. एका धावेने धावसंख्या पुढे जातीये. स्कोर कडे आपण नजर टाकूया. स्कोर आहे 50. समीकरण असणार 13 बॉल आणि 31 धावांची गरज. 13-31, 13-31. क्या होगा क्या नहीं होगा आने वाला पल बताएगा. समीकरण महत्वाचं आहे. पुढचा बॉल पाहूयात काय घडलंय. नो लुक फटका यावेळेस पाहायला मिळालाय. बॉल अंगापासून दूर केलाय आणि बॉल पलायन करतोय मैदानाला गुदगुद्या करत. क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न चांगले. 2 धावा आल्यात. षटकाची होतीये समाप्ती आणि याबरोबर आपण जर पाहिलं गेलं 3 ओव्हरचा खेळ संपला गेलाय. 3 षटकानंतर धावसंख्या मात्र पाहायला मिळते स्कोर कार्ड वरती 52 धावा आहेत आणि अखेरचे बॉल आता बाकी राहिले ते 12 चेंडू आणि बनवायच्या त्या विजयासाठी 28 धावा. 12 बॉल 28 धावांची आवश्यकता. जो जिंके तो ठे जाणार प्री क्वार्टर फायनल सामन्यामध्ये आपण जर पाहिलं गेलं. चला वेळ वाचवायचा आहे. वेळ वाचवणं बंधनकारक आहे. 5 ओव्हरचे सामने आपण बघतोय. पहिला राऊंड. दुसरी देखील पहिली मॅच 6 ओव्हरची पाहायला मिळाली. दुसरा सामना 5 ओव्हरचा सामना पाहिला. तिसरी मॅच 5 ओव्हरची आपण पाहतोय. चला वेळ वाचवा. पंच देखील सूचना करतायत. अतिशय अनुभवी पंच आहेत. नियमाच्या घेऱ्यामध्ये हे पंच कामकाज पाहत आहेत. सोलापूर
ओमकार आलेला आहे आता बॉलिंग करण्यासाठी आपण नक्कीच पाहतोय. ओमकारच्या हातामध्ये बॉल नक्कीच इथे पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 4 मध्ये ओमकार आलेले आहेत बॉलिंग करण्यासाठी. ओमकार सज्ज आहेत. बघूयात काय घडले जाते. पुढचा बॉल इथे आपण पाहूयात. मॅच जबरदस्त पाहायला मिळते. गोलंदाजी संघामध्ये गोलंदाज सज्ज आहेत. पुढचा बॉल पाहूयात. फुलटॉस बॉल, यावेळी जर नो बॉलचा इशारा. झेल मात्र सुटला गेलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. समीकरण आता आले 12 चेंडू 25 धावेचा. नो बॉल प्लस 2 आता 3 धावा येताना पाहायला मिळत आहे. फ्रीट असणार आहे. फ्रीट यावेळेस देखील बॉल वाईट बॉलचा इशारा. फ्रीट कंटिन्यू आहे. फ्रीट कंटिन्यू आपण पाहतो. गोलंदाजी संघात गोलंदाजी करता येते. ओमकार ओमकार बॉलिंग करते. युवा खेळाडू ओमकार. ओम यावेळेचा बॉल ओमचा चांगला बॉल होता. गुड लेंथ वरून बॉल नक्कीच बॅटचा किनारा. चांगल्या टप्प्यावरती मात्र माला केला गेला. त्यानंतर शत्रुशक मात्र तिथे तैनात आहेत. एक धावी तरी त्या नक्कीच आपण पाहतोय आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे जातीये. स्कोर कार्डवरती आपण नजर टाकतोय. रन संख्या मात्र असणार त्या 57 धावा ज्या आपण धावफलकामध्ये पाहतोय. ओम तयार. पुढचा बॉल पाहायला मिळतोय. ओ आणखी एकदा बिगीचा प्रयत्न. ओ हो 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 यावेळेस आपण पाहतोय मैदानावरती नक्की ओम आलाय. ओम न 2 झेल टिपले. ओम बॉलिंग मध्ये देखील आलाय आणि मॅच देखील ऑन करताना पाहायला मिळत आहे. चांगली बॉलिंग या षटकात आपण जर पाहिलं गेलं. नो बॉल वगळता 1-2 बॉल चांगले टाकले गेलेत. धावसंख्या मात्र आपण पाहतोय स्कोर कार्डवरती रन संख्या 57 धावा धावफलकामध्ये पाहायला मिळत आहेत. समीकरण सत्तावन्न झाले. 24 धावांची गरज आहे विजयासाठी. 10 बॉल 24. कोण जिंकेल मॅच. जर तालुक्यातले 2 संघ आहेत. एका बाजून माडग्याळ 11 माडग्याळ तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय एजे वॉरियर्स जात. आणखीन एक ओम. वा ओम. ओमचा आणखीन एक स्विंग होणारा चेंडू मात्र पाहायला मिळतोय आणि आणखीन एक फलंदाजाचा खात्मा केला जातोय. मैदानाच्या आतमध्ये स्विंगचा जादूगर. जत तालुक्याचा असणारा युवा फिरकीचा जादूगर. स्विंगचा बादशाह मैदानाच्या आतमध्ये नक्कीच एक चांगली कामगिरी करताना पाहायला मिळतोय. 12 बॉल 30 ची मॅच. 9 बॉल 24 वरती ची नक्कीच आपण पाहतोय. विकेट काढल्या लगातार 2 हॅट्रिक वरती असणार आहे ओमकार. असे खेळाडू ज्यावेळेस बाहेर पडतात ज्याला संधी मिळते त्यावेळेस नक्कीच एक चांगल्या प्रकारचं काम करण्याचा प्रयत्न ते करतात आणि लगातार 2 विकेट काढले गेल्यात. 9 चेंडू 24 धावांची गरज. जेव्हापासून राम बाद झालाय ना तेव्हापासून कोणता या खेळाडू कोणता हनुमान मात्र वेळ पाहूयात. जसं रामाला एक हनुमान मिळाला होता तसं या मॅच मध्ये या संघाला कोण मिळणार तारणहार. यावेळेचा बॉल पुढे मारायचा प्रयत्न होता. ओमने चांगली बॉलिंग केली. वा ओम वा. क्षेत्ररक्षणाची साथ मिळाली. 1 धावा आलेली आहे. 12 बॉल 30 ची मॅच. मैदानावरती आपण जर पाहिलं गेलं अगदी धावेची लाट उसळत होती. उस समंदर में आया है एक शतरंज का खिलाडी एक बाजीगर ओम. सामना नक्की बदलण्याची ताकद याच्याकडे आहे आणि काय अप्रतिम बॉल इथे ओमने टाकलेला आपण पाहतोय. हो यावेळेस कट केला बॉल. इथे मात्र क्षेत्ररक्षक फार दूर. बॉल होते सरळ सीमारेषे बाहेर. भूर 4 धावेसाठी चौकार आलाय. चौकार धावसंख्या पुढे जाते. स्कोर आपण जर पाहिलं गेलं ना धावा बनवल्या गेल्या त्या 62 धावा. षटकातील अजून देखील काही बॉल बाकी आहेत. 1 बॉल बाकी आहे. 62 झाल्या. शेवटचे 7 बॉल आणि विजयासाठी बनवायच्या त्या 19 धावा. 7 बॉल 19 धावांची गरज असणारे काय प्रतिम सामना आपण पाहतोय.
ओहो, सरळ बॅट मध्ये मारलाय, सामन्याचं समीकरण उद्ध्वस्त करून टाकलाय. अनिलच्या बॅटमधून सीधा तीर. 6 रन, सरळ बॅटने षटकार मारलाय. 7 बॉल 19 ची मॅच, 6 बॉल 13 आलेली आहे. 6 बॉल 13 धावांची गरज आपण नक्की पहा. दोस्ती चषक 2025 रंगलेला क्रिकेटचा रणसंग्राम. 6 चेंडू आणि विजयासाठी जर पाहिलं गेलं 13 धावांची गरज आहे. दमदाराची क्रिकेटची स्पर्धा इथे आपण नक्कीच पाहतोय. कमालीची मॅच सुरू असेल. गोलंदाजीसाठी मात्र आपण जर पाहिलं गेलं गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. समीकरण देखील प्रत्येक बॉल गणित बदलले गेले. 6 बॉल कसे टाकतोय गोलंदाजीसाठी आलाय गोलंदाज एजे वारियर जज संघासाठी. प्रशांत आलेला आहे. प्रशांतच्या हातात बॉल. समोर जर पाहिलं बॅटिंग सज्ज असेल बॅट्समन नाव दत्ता. डी फॉर डेंजर, डी दत्ता. फुटबॉल बॉल यावेळी ड्राईव्ह केला, बॉल कव्हरला क्षेत्ररक्षण केले. ओम आहे, ओमने इम्प्रेस केले. या 5 बॉल आता 12 धावांची गरज. 6-13, 7 बॉल 19 होत्या. षटकार मारला. 6 बॉल 13. पहिला बॉल होती एक सिंगल. 5 बॉल 12 धावांची आता गरज. धनधर वाढत चाली. सर्वांच्या हृदयाचा ठोका चुकवणारा सामना कोण जिंकेल? एजेवारे जत का माडगाळ 11 माडगाळ. आखूड टप्प्याचा बॉल. इथे मात्र बॉल मिड विकेटला सरळ चाललाय सीमा रेषा बाहेर. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील माडगाळ गावचा हा खेळाडू. 6 धावा इथे खेळल्या गेल्यात. षटकार आलाय. आता 4 बॉलचा खेळ बाकी आहे. 6 धावांची गरज आपण नक्कीच पाहतोय. जबरदस्त बॅटिंग शो इथे आपण नक्कीच पाहतोय. ओमनं मॅच आणली होती पण शेवटचा बॉल ओमकून फसला. अनिल तो षटकार. अनिलने 2 मारलेत. वन साइड हिरो अनिल. 4 बॉल 6. अनिल. माडगाळ 11 संघ ताकदवान संघ आहे. ओहो, मात्र इथे सामना ऑन केलाय. क्षेत्ररक्षक आहे. समीकरणात आलंय 3 बॉल आणि 6 धाव्यांची गरज. 7 आल्यात. 7 आलेत अजून 6 बनवायच्या. 3 बॉल पाठीमध्ये देखील अशी मॅच झाली होती मित्रांनो. 3 बॉल 6 ची मॅच आपण पाहिली होती. ती मॅच आपण जर पाहिलं गेलं जिंकली गेली होती. माडगाळ 11 संघ. रशीद आलाय नवीन फलंदाज. आपण जर पाहिलं गेलं मैदानाच्या आतमध्ये रशीद आला गेलाय. 3 बॉल 6. 3 गेंदे 6 रन चाहिए. मुद्दे लाख बुरा चाहिए क्या होगा. मुद्दे लाख बुरा चाहिए क्या होगा. वही होगा जो मंजूर है खुदा होगा. लेकिन इस खेल में ना किसी की दवा ना किसी की दुआ चलती है. यहाँ पे लड़ना होता है. 3 में 6. हंगामा कौन करने वाला है. 3 चेंडू बनवायच्या त्या 6 धावा. पुढचा ओमचं कौतुक करेल मी. ओमनं सामना आणला होता. या ओव्हरमध्ये प्रशांतने देखील मॅच जिवंत ठेवली होती. मात्र रशीदचा षटकार मॅच मध्ये घात केला आणि ही मॅच जिंकली जाते ती जत तालुका माडगाळ संघ. अभिनंदन आपलं. चला या मॅचचा मॅन ऑफ मॅच असणार आहे. 34 धावा करणारा खेळाडू राम पुजारी या मॅचचा मॅन ऑफ मॅच. राम या. राम 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 पुजारी या मॅच प्लेयर ऑफ द मॅच ठरला.